नमस्कार मित्रांनो, मी विलास वक्सोरे. गेले अनेक दिवसांपासून तुम्ही मला नेहमी इन्स्टा आय डीवरती पाहत आलेला आहे. रस्त्याच्या कडेने चाललो होतो. एका रस्त्याच्या कडेला पाल होता. म्हणजे की गेले अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक पिढी पारंपरिक व्यवसाय करणारे, मेंढपाळ व्यवसाय करणारे काका मला भेटले. काकांनाच विचारूया, नवीन वर्षात खरं तर पाडव्याला असतं, आज कॅलेंडर बदललंय आणि तारीख बदलली आहे. मग काका सांगतील त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय करताय आता? आज खरं तर इंग्रजी तारखेनुसार आज कॅलेंडर बदललंय. नवीन वर्ष तर हे पाडव्याला येत असतं, पण तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झालाय? ही मेंढपाळ तुम्ही जे व्यवसाय करताय पिढीनपिढी, काय सांगताल तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत चाललाय? काहीच नाही, हेच चाललंय. हेच चाललंय. मग नवीन वर्षाचं काय करायचं आता? यंदा नवीन वर्षाचं काय, आता बकरीच वळायची आणि काय करायची हो? बकरीच वळायची. मग आता काय करणार आम्ही? म्हणजे आपल्याला काय, गरीबाला साल बदललं काय, कॅलेंडर बदललं काय, आपलं काम करणं चुकलंय का? हा, मग आता हे व्यवसायाला हेच केलाच पाहिजे. हे बकरी व्यवसाय हा करायचाच आहे. हा, करा. बरं, आता नवीन पिढीला काय सांगताल की बाबा आता बकरी वळली पाहिजे का शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे? नाही, शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेकडे लक्ष म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकला? काय नाही शिकला, किती शाळा शिकला तुम्ही? काहीच नाही. आमचा जातीचा दाखला निघत नाही ना. आता आम्ही काय शिकायचो आता? मग आता पोरांना अजिबात नाही, काहीच नाही ना. हे पण नाही शिकला. तो पण नाही शिकला. पण आता तुम्ही घरच्या मुलांना शिकवताल का आता छोट्या छोट्या जेव्हा? हा, तर आहेत ना. आहे ना, आता शाळेला आहेत ना. हो. ऐका मित्रांनो, शाळेचं महत्व काय आहे. हा छोटू झोपलाय बघा आता. मग आता ह्याला कधी सोडायचा गावाकडं? गावाकडे आहे घरीची. हिथंच घर आहे ना.